महावितरणचा उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात, सोलरच्या रिलीज आरदारसाठी घेतली लाचेची रक्कम, 1,000 रुपयांची लाच घेणे भोवले. धामणगाव रेल्वे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारला सापळा रचून 1,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईने महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. उपकार्यकारी अभियंत्याचे नाव राहुल निळकंठ उमरे असे आहे. या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलर पॅनलच्या रिलीज ऑर्डरसाठी व इतर कामांसाठी पैशाची मागणी करून संबंधित ग्राहकांना त्रास दिला असल्याचे बोलले जात आहे. तक्रारदार हे सोलर पॅनलचे काम करतात. दिनांक 8 मे 2026 रोजी त्यांना एका ग्राहकाकडे सोलर पॅनल बसविण्याचा ठेका मिळाला होता. सदर कामाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली होती, परंतु रिलीज ऑर्डर निघाली नसल्याने या संदर्भात तक्रारदाराने राहुल उमरे यांना 17 ऑगस्ट 2026 रोजी विचारणा केली असता त्यांनी मीटर रिलीज ऑर्डर काढण्याकरिता 1,000 रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. दरम्यान आज 19 ऑगस्ट बुधवारला तक्रारदाराकडून 1,000 रुपयांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता राहुल उमरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष सापळा रचून रंगेहात पकडले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे, पोलीस निरीक्षक निलिमा सातव, सुजाता बनसोड, पोलीस कर्मचारी सुधीर चर्चन, प्रमोद रायपुरे, उपेंद्र थोरात, सचिन अठूर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती बगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी खालील नमूद केल्याप्रमाणे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.